नमस्कार श्रोते मित्र हो. बोलत ही पुस्तके सादर करीत आहे लेखिका राधिका भांडारकर लिखित कादंबरी जिजी प्रकरण दुसरे. ऐलूने लिहिले होते. माझ्या दोन मोठ्या बहिणी शाळेत जात होत्या. शांता, चंपू. शेजारच्या मुलींबरोबर जात त्या. हे दादाजींना माहीतच नव्हतं. त्यांना मुलींनी शाळेत जाणं आवडत नसे. पण आईला वाटे मला वाचता लिहिता येत नाही. मुली शिकल्या तर त्या तरी मला काहीतरी वाचून दाखवतील. शांताचे लग्न झाल्यावरही चंपू दादाजींची नजर चुकून चोरून शाळेत जात होती. ती पहिलीत होती. मलाही मी 7 वर्षांचे झाल्यावर आईने शाळेत घातले. त्या काळी 7 वर्षांचे झाल्याशिवाय शाळेत प्रवेश मिळत नसे. आई मला म्हणाली, त्यांना सांगू नको, नाहीतर ते तुम्हा शाळेत जाऊ देणार नाहीत. आमच्या शाळेची फी आई कपडे शिवून जे पैसे येत त्यातून देत असे. तिने जे मला शाळेचे शिक्षण दिले त्याचा मला संकटाच्या वेळी फार उपयोग झाला. आईचे उपकार आठवावे तेवढे थोडेच. मला लिहिता वाचता येऊ लागलं. त्याचा मला पुढल्या बिकट जीवनात फार उपयोग झाला. अशी चोरून जिद्दीने शाळेत जाणारी एक शाळकरी मुलगी आणि खांद्यावर दप्तर टाकून हाताला धरून आपल्या नातीला शाळेत नेणारी ही आजी. दोघींची जिद्द एकच, तोच चिवटपणा, तोच कणखरपणा, काळालाही तोंडात बोट घालायला लावणारा. आमच्या घराजवळ नगरपालिकेची 12 नंबरची शाळा होती. मी आणि ताई त्याच शाळेत 4थीपर्यंत शिकलो. नंतर 5वीपासून आम्ही गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये जायला लागलो. आता छुंदाचे, आमची 3 नंबरची बहीण, तिचेही नाव त्याच नगरपालिकेच्या 12 नंबर शाळेत टाकले. त्यावेळेला शाळेत प्रवेश मिळवला असं न म्हणता शाळेत नाव टाकले असंच म्हणायचं. पण छुंदाने मात्र शाळेत जाताना फार रडारड कटकट केली. तिला शाळेत जायला बिलकुल आवडायचं नाही. त्याची कारणंही विविध होती. त्या शाळेत निरनिराळ्या आर्थिक स्तरावरची मुलं येत असत. काही टापटीप तर काही अगदी शेंबडी, पिंजारलेल्या केसांची, कपड्यांना कुबट वास येणारी. तिला ही शाळा मुळीच आवडायची नाही. रागावून झाले, धाकदपटशा दाखवून झाला, पण हिचं रडणं काही थांबायचं नाही. तरीही जिजी तिला रोज शाळेत घेऊन जायची. शाळा सुटेपर्यंत शाळेच्या पायरीवर बसून राहायची. छुंदाही मधून बाहेर येऊन जिजी आहे की नाही हे पाहून घ्यायची. आणि हे असे थोडे थोडके दिवस नाहीत, तर तब्बल 4 वर्ष. छुंदाची 4थी संपेपर्यंत चाललं हे. जणू जिजीसुद्धा छुंदाच्या वर्गातलीच होऊन जात असे. कधी कधी तर त्यांची वर्गशिक्षिका आली नाही तर जिजी त्या दिवशी त्यांचा वर्गही सांभाळायची. कसंही करून छुंदाने रडू नये, वर्ग सोडून बाहेर येऊ नये, ती शिक्षणाला पारखी होऊ नये, हीच तिची कणखर भावना असायची. त्यासाठी तिने स्वतःविषयीचे कुठलेही कारण कधी पुढे केले नाही. पण काळाने जणू जिजीला शाबासकी दिली. पुढे छुंदा एक हुशार मुलगी म्हणूनच महाविद्यालयात विद्यापीठात गणली गेली. ती UDCT सारख्या नामांकित कॉलेजमधून केमिकल इंजिनियरही झाली. यानंतरच्या काळात मात्र ती जिजीला नेहमी म्हणत असे, जिजी, तू नसतीस तर मी शिकलेच नसते. आज जी काही मी आहे ती केवळ तुझ्यामुळेच आहे. मग जिजीच्या टपोरा डोळ्यात आनंदाचे मोती चमकत. तिच्या शाळेविषयीच्या आठवणी वाचताना मनात येऊन गेलं की बाई शिकली तर घर शिकते, हे तिनं किती मनापासून पाळलं. तिला नातू हवा होता, पण देवाने तिला 5 नातीच दिल्या. पण तरीही तिने जाणीवपूर्वक नातींच्या जडणघडणीत स्वतःला झोकून दिलं. मुलींना काय करायचं शिकून, लग्न झालं की राहतं सगळं बाजूला, असं तिने कधीही म्हटलेलं आठवत नाही. या बाबतीत तिचा कधीही विरोध नसायचा. उलट एकेकीची प्रगती पाहून तिची मान गर्वाने उंच व्हायची. कुणाचा पहिला नंबर आला की ते एखाद्या लहान मुलासारखी उड्या मारायची आणि समजा एखाद्या परीक्षेत कुणी घसरलं तर पटकन छातीशी आवळून म्हणायची, हां, त्यात काय एवढं, पुढच्या वेळेस खूप अभ्यास कर.
बघू कोण तुला मागं टाकतंय ते. आमच्या त्या गोजीरवाण्या बाळपणातल्या अनेक क्षणांची, रडवणाऱ्या, हसवणाऱ्या, घाबरवणाऱ्या, दुखावणाऱ्या कितीतरी क्षणांची ती एकमेव साक्षीदार होती. आजही वयाची साठी उलटून गेली तरी ती नसताना मनाला डुबवणाऱ्या एखाद्या क्षणी तिच्या कुशीतला स्पर्श आणि तिच्या लुगड्याचा वास आभासातही विसावा देतो. जिजीच्या स्वतःच्या आयुष्याची कहाणी मात्र दुःखाचीच होती. तिचं बालपण सुखाचं होतं, पण त्यातही संघर्ष होताच. अर्थात तो काळही तसाच होता. स्त्रीच्या जीवनाची तशी परवडच होती. तिच्या वैयक्तिक प्रगतीला बाधा आणणारा तो काळ होता. जिजीची बुद्धी फार तीक्ष्ण होती. तिला खूप शिकायचं होतं, खूप वाचायचं होतं. ती शाळेत जातही होती, परंतु तिच्या वडिलांचा, दादाजींचा शिक्षणाला विरोध होता. मात्र मोठ्या आईने म्हणजे जिजीच्या आईने पाठिंबा दिला म्हणून तिचे थोडे तरी शिक्षण झाले. एकदा घरी ती शनीची पोथी वाचत होती. तेवढ्यात दादाजी घरी आले. त्यांना वाटलं ऐलूची पोथी पाठ असेल आणि तिने नुसतीच पोथी हातात धरली असेल. श्रावणाचा शनिवार होता तो. दादाजी ऐलूकडे पाहतच राहिले. म्हणाले, माझी ऐकून तुला इतकी पोथी पाठ झाली? मग आईने दारा आडून खुणा करायला सुरुवात केली, पण ऐलूने पोथी वाचणे चालूच ठेवले. तेव्हा दादाजी म्हणाले, तुला पोथी वाचण्याची आवड आहे ना, मग तू माझ्याकडे शिक. मी तुला रोज एक अध्याय शिकवेन. मग ऐलूचे शिक्षण दादाजींकडे सुरू झाले. त्याने प्राथमिक शाळेची पुस्तकेही आणली, पण तिला सगळं येतच होतं. ती सर्व काही पाटीवर भराभर लिहून दाखवत असे. तेव्हा मग दादाजींना शंका आली आणि ऐलूनेही त्यांना सांगून टाकलं, मी दुसऱ्या इयत्तेत शिकते, मला बाराखडी मोडी सगळं येतं. तिने त्यांना कविताही म्हणून दाखवल्या. दादाजींनी विचारले, तू इतके दिवस मला सांगितले का नाहीस? तेव्हा ऐलूने सांगितले, तुम्हाला मुलींनी शाळेत जाणं आवडत नाही ना म्हणून. पण त्यानंतर मात्र दादाजींनी तिला आणि तिच्या बहिणींनाही शाळेत जाण्यासाठी पाकिटे, छत्र्या आणि ब्राह्मणी जोडे आणले. पण ती इंग्रजी शिकू लागली आणि मग मात्र तिच्या आईचा शिक्षणास विरोध सुरू झाला. तिला शाळेतून काढलं तेव्हा ती 11 वर्षांची होती. 5वी पूर्ण होऊन तिने शाळा सोडली. आई म्हणाली, 12वे वर्ष लागले, आता शाळेत पाठवायचे नाही. घरातलं काम शिकलं पाहिजे. मुलगी जास्त शिकली तर तिचं लग्न होत नाही. तिच्या शाळेतल्या बाईंनी मात्र विरोध केला होता. त्या म्हणाल्या होत्या, तुम्ही हिंदू फार संकुचित. ही मुलगी फार हुशार आहे, तिला शिकू द्या. पण तिची आई मात्र यावर ठाम होती. मुलगी शिकली तर तिचं लग्न होत नाही. जिजीजवळ एक बाहुली होती. तिची फार दुर्दशा झालेली होती. केस तुटलेले होते, कपडे फाटले होते, रंगही उडाला होता, हात पायही निखळले होते. पण बाहुलीचे डोळे मात्र टुकटुकीत होते, काळे चमकणारे, गोट्यांसारखे. जिजी ती बाहुली कधी कधी आम्हाला दाखवायची. तिच्या अंगावर हलकेच हात फिरवायची. ही बाहुली तिच्या वर्ग शिक्षिकेने तिला बक्षीस म्हणून दिली होती. बक्षीस कसले तर प्रामाणिकपणाचे. एक दिवस वाडीतले पेरू आणि सीताफळं शाळेतल्या सर्व मुलींनी तोडून खाल्ले होते. वास्तविक जिजीने झाडावर चढून ते सर्वांना वाटले होते. पण बाईंनी जेव्हा हातात छडी घेऊन पेरूच्या चोरीविषयी विचारलं तेव्हा सर्वजणी नाकबूल झाल्या. मग जिजीनेच पुढे येऊन सर्व खरी हकीकत सांगितली आणि चूकही कबूल केली. तेव्हा बाई हसत म्हणाल्या, किती ग तू धाडसी. पहिलं धाडं झाडावर चढण्याचं आणि दुसरं खरं बोलण्याचं. पण चोरी करणे वाईटच. दोन्ही हात पुढे कर. एका हातावर ही छडी गुन्हा केला म्हणून आणि दुसऱ्या हातावर ही बाहुली गुन्हा कबूल केला म्हणून.
जिजीच्या त्या बाहुलीत तिचं बालपण साठवलेलं होतं. पण खरोखरच जिजी साहसी धाडशी होतीच. या तिच्या गुणानं तिला आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ दिली. दारावर कधी अवेळी कडी वाजली तर ती आम्हा कुणालाही दार उघडू देत नसे. पप्पांनाही नाही. तुम्ही थांबा, मी पाहते कोण आहे ते. आम्ही धोबी गल्लीत राहायचो. काही 4-5 घरं सोडली तर आजूबाजूचा परिसर, वातावरण एवढं चांगलं नव्हतं. गुंडांची वस्ती होती. खून मारामाऱ्या दिवसा ढवळ्या होत. दारू पिऊन शिवीगाळही होत असे. आम्ही जशा मोठ्या होऊ लागलो तशी तिची चिंता वाढली. तिनं कधी प्रत्यक्षात दाखवलं नसेल तसं, पण तिची धाकधूक व्हायचीच. मग कुठून घरी यायला उशीर झाला की ती कधी पायऱ्यावर किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर उभी राहायची. 1-2दा तर तिथल्या इस्माईल दादाने तिला हटकलेही होते. म्हातारे, तू कोणासाठी उभे राहतेस इथे? अगं, तुझा हात जरी धरला तरी तू कोसळशील. तेव्हा ती त्याच्या अंगावर उसळून म्हणाली होती, तू नख तरी लावून बघ, मग दाखवतेस मी तुला मी काय आहे ते. तेव्हा इस्माईल दादाने तिचे खांदे पकडले आणि म्हणाला, अगं, तू आमच्या माई समान आहेस. जा जा घरी, तुझ्या लेकीना कोणी काही करणार नाही, जा. अशी वेलाशक्ती कोणालाही शह द्यायची. आम्हाला सांगायची, याच्याशी बोलू नका, हा दिसला तर वाट बदला, नाकासमोर चाला. पण ती मात्र कुणालाही टक्कर द्यायची, कुणाशीही वाद घालायची, दमबाजी करायची. तेव्हा मग ती तिचे वय विसरायची. तिच्या ताकदीचाही तिला अंदाज नसायचा. पण तिच्या लहानशा कोडीत एक ठिणगी होती. ती तिनं कायम जपली. शिवाय तिचं आमच्यावर असलं निर्व्याज प्रेम, ही पण तिची एक शक्ती होती. आणि जिजी म्हणजे आमचं एक सुरक्षा कवच होतं. आता ती आमच्यात नाही. पण जिथे कुठे ती असेल तिथून तिने आमच्यासाठी एक अदृश्य मायेचा पदर पांघरून ठेवला असेल. जिजीच्या घराजवळ एक अंजुरकर नावाचे कुटुंब राहत होते. कुटुंबात आई, तिच्या 2 मुली आणि एक मुलगा. मुलाचे लग्न झाले होते. घरात सून होती. मोठ्या मुलीचे लग्न होऊन पती निधनानंतर ती माहेरीच परतली होती. धाकट्या मुलीचेही लग्न जमले होते. मुलाला अजून संतती नव्हती आणि त्याची बायकोही वयाने लहान होती. पण दुर्दैव असं की नीटनेटकं आयुष्य चालू असतानाच काळानं घात केला. मुलाला कसलेसे निमित्त होऊन ताप चढला. तो उतरला नाही आणि अखेर त्यातच त्याचा अंत झाला. सारं घर शोकाकुल झालं. रडारड, हाहाकार, दुर्दैवाचा अश्रूंचा पूर कुणाच्याने ऐकवेना. त्या बाईचा एकुलता एक मुलगा गेला. त्याची बायको लहान वयात विधवा झाली. त्यावेळी जिजीचं वय फक्त 9 वर्षाचं होतं. पण तिच्या मनावर जबरदस्त आघात झाला. तेव्हा ती शाळेत जात होती. ती तिच्या आईला म्हणाली, मी शाळेत जाईन, शिकेन, मोठी होईन, पण लग्न करणार नाही. लग्न केलं की मग नवरा मरतो आणि मग रडावं लागतं. माझंही असंच झालं तर. आणि त्यानंतरही कितीतरी दिवस ती तिच्या आईला सतत विचारत असे, तू नाही ना माझं लग्न लावणार? मी तुझी सारी कामं करीन, पण इतकं माझं ऐक. तिची आई मात्र तिची समजूत घालत असे, समजावे, अगं, आपण काही पाप नाही ना केलं, मग आपल्याशी देव असा का वागेल? पुढे काही दिवसांनी जिजी हे सारं विसरलीही असेल. पण आजही माझ्या मनात मात्र प्रश्न निरुत्तर होऊन टिकला आहे. मग का वागला देव असा तिच्याशी? आमच्या बैठकीच्या खोलीत शंकराची एक मोठी फ्रेम होती. निळसर वर्णाचा जटाधारी, बुचड्याभोवती सर्पाचे वेटोळे आणि वरून वाहणारी गंगेची धार. नाकी डोळी सुरेख आणि अतिशय प्रेमळ सात्विक भाव घेऊन तो शंकर त्या फोटोतून आम्हाला पाहत असायचा. जिजीचा नेम असायचा, बाहेर जाताना सर्वांनी या शंकराला नमस्कार करूनच उंबरठा ओलांडायचा.
सर्वजण तिचा नेम पाळायचे, फक्त पप्पा सोडून. पण पप्पांच्या वाट्याचा नमस्कार तीच करायची. शिवाय तिला माहीत असूनही ती रोज नित्य नियमाने पप्पांना घरातून बाहेर पडताना विचारायची, नमस्कार केलास? एक दिवस पप्पा चिडून तिला जोरात म्हणाले, काय दिलं ग देवानं तुला? मी 4 महिन्यांचा असताना माझा बाप गेला. मी पाहिलं पण नाही माझ्या बापाला, आणि वयाच्या 16व्या वर्षी या तुझ्या देवानं तुला वैधव्य दिलं. कशासाठी करू त्याला मी नमस्कार? आणि तू तरी का पुजतेस त्याला? तुला अश्रू दिले म्हणून? दुःख दिले म्हणून? नाही, तुझ्यासारखा विद्वान कर्तबगार गुणी पुत्र दिला म्हणून. माझी काहीच तक्रार नाही देवाकडे. पप्पा थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिले, मग वळले आणि घराबाहेर पडले. जिजेने मात्र मनोभावे नमस्कार केला शंकराला. माझ्या मुलाला सुखी ठेव. आम्ही नेहमी पप्पांची बाजू घ्यायचो आणि जिजीला बोल लावायचो, किंवा वाद वाढायला लागले तर जिजीने गप्प बसावे असं वाटायचं. पण त्या दिवशी मात्र मला पप्पांचाच राग आला. जिजी खूप सकारात्मक वाटली. तिचा इतकुसा काठीसारखा देह मला वृक्षासारखा भासला, आणि खरोखरच हा वृक्ष आम्हाला आयुष्यभर सावली देत राहिला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.